आमच्या भाऊ बहिणीला आता आलो बघा, आता आलो बघा बारामतीला भाऊ बहिणी कोणी लय मोठा दवाखाना आहे. माझं झालं बरं का कामाचा खडा नसू द्या. ते कुठं तयाला काय जे गोळा संपला होता म्हणलं चल आता ते म्हणलं जाऊ ते माझी मी एकटं जाते. आता म्हणलं भाऊ बन तर याच्यावर एवढी गर्दी असते गर्दी असल्यामुळं कसं असतं तिला एवढी गाडी चालवायला येत नाही बघा भाऊ बहीण. त्याला म्हटलं मग चल मी बी येतो येईल म्हणलं सकाळ जायला काम उडीच्याला. तर सकाळी मला आलता बघा फोन मालकाचा. ते म्हणलं आज काही येतो का ना कामाला. त्याला म्हणलं आज नाही येणार, आज चालू आहे म्हणलं थोडं बाहेर. भाऊबन मी सुपार खाल्ली तर म्हटलं तू काय तू हे का सकाळ तू आंटी सुपार खाल्ली आंटी. आता आहे ते वर समधी वर आहे ते कोण आता ते ते आलतं ते त्यांच्या घरनं ते आलतं दाजी आलतं म्हणलं. मग ते म्हणलं कुठं आहे तुम्ही. त्यांना म्हणलं लगेच आलो 5 मिनिटात. कसं आहे बघा ते भावा बहिणीनं ते डॉक्टर ते 1 वाजता मॅडम निघून जाते त्या. फक्त टाईम असतं 12-1 वाजेपर्यंत. त्याच्यात परच्याला ते काय लवकर येत नाही ती. मग आता भाऊ बहीण काय होतंय काय माहिती. नंबर तर शेवट नंबर आहे 1 नंबर 1. आता असं तिकडं जाताना घरी जाताना काय करायचं त्यांना जायचं भेटून कुणाला आज्यांना. आता आमच्या आईची आई भाऊ बहिणीनं ते पण आहे वाटतं आज रे काय गेलं जायचं भेटून. तिथनं तिकडं चालल्या वगैरे आपलं. दाजी नाका आहे ते वर नंबर थांबला ते 1 नंबर आहे 1. तर कधी येतात ते परत टाव खाली. भाऊन ते आहे पायरावर जायला पण काही येतो का तिकडे लिप आहे आत तो का तिकडे लिप आहे. त्यानं बघायला जातो मी वर त्याच्या बघायला मजा येते लिपमध्ये वर जायला. आता काय तेव्हा ते म्हणले मी एकटंच जाते याला चक्कर यायची तर गोळ्या संपल्यामुळं. त्याला म्हणलं माझं होऊ दे म्हणलं आज खडा कामाचा खडा झाला तर माझं चालतंय. त्याला म्हणलं मी पण येतो तुझ्या सोबत. म्हणलं चल. मग आले बघा दवाखान्यात. लय मोठा दवाखाना भाऊ आता यायले आत असं बाहेर नाही आता यायले आत. तो का मागत तो का त्यातली खुर्ची आहे त्याच्यावरती त्यांना टाकायचं कुणाला ते ऐकते का नाही येत नाही ते वय आजारी माणसं ही यांना जर चालाय उठाय बसा येत नाही का नाही त्यांना तो का त्याच्यावरती त्यांना टाकायचं असलं गाड्यावर त्यांना वर नेण्याचं वर तसलं टाकून गाड्यावर तसलं. चला तर का चाललंय बघतो वर राहून त्यांचं झालं का नाही ते. त्याला मग आपण समजली पाहिजे आपापली ब्युटिफुल एवढे म्हणजे नक्कीच.